प्रत्येकच आई-वडिलांना, पॅरेंट्सला ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी मोठी होते, त्यावेळेस त्यांच्या लग्नाची एक चिंता असते, राइट? आणि मला वाटत नाही, की हे चिंता आपल्याला करत राहायला पाहिजे बिकॉज ज्यावेळेस तुमचा मुलगा किंवा मुलगी लहान आहे, 5 वर्षाचं, 10 वर्षाची, त्यावेळेसच जर आपण त्यांच्या लग्नाची प्लॅनिंग करून ठेवली, तर आपल्याला त्यावेळेस त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठी लागणारा पैसा इकडे-तिकडे धावपळ करावी लागणार नाही किंवा आपल्याला पैसे उधार घ्यावे लागणार नाही किंवा आपल्याला लोन काढावं लागणार नाही, राइट? सो त्यासाठी सुद्धा आपलं एक प्रॉपर पद्धतीचं नियोजन, प्लॅनिंग हे आधीपासूनच असणं गरजेचं आहे आणि हे जर आधीपासूनच राहिलं, तर त्यावेळेस आपल्याला इकडे-तिकडे भटकत राहावं लागणार नाही किंवा त्यावेळेस आपल्यावर प्रेशर येणार नाही. आता बघायला गेलो तर मुलं हे वयाच्या 25-28 पासून कमवायला लागून जातात. तर त्यांना माहिती असतं, की लग्नासाठी आपल्याला आपले पैसे गोळा करावे लागतात. बट मुली सुद्धा आजकाल आपल्या स्वतःच्या लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊनच राहिलेल्या आहेत. त्या पण सुद्धा चांगल्या प्रकारचा पैसा कमावतच आहे. तरी सुद्धा एक पॅरेंट्स ॲज अ पॅरेंट्स आपल्यावर एक स्वतःवर जबाबदारी असते, की बाबा आपल्या मुलाचं मॅरेज आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पैसा गोळा करणं गरजेचं असतं. तर ज्यावेळेस त्यांचं मॅरेज तुम्हाला करायचं आहे, ज्यावेळेस 26, 28, 30 व्हॉटएव्हर एजला तुम्हाला वाटतंय, की नाही माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, मुलीचं लग्न झालं पाहिजे. तर त्यावेळेस आपल्यावर प्रेशर न येऊ देता त्याचं प्लॅनिंग आपल्याला ते 5 वर्षाचे, 10 वर्षाचे लहान असतानाच आपल्याला करून ठेवायचं आहे. जेणेकरून त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. आणि या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत, की ते प्लॅनिंग कशाप्रकारे करायचं आणि कशाप्रकारे किती इन्व्हेस्टमेंट केली तर आपण कशा प्रकारचा कॉर्पस गोळा करू शकतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनात मुलांच्या मॅरेजसाठी, लग्नासाठी प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. सो म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलाचं किंवा मुलीच्या लग्नाच्या साठी लागणाऱ्या पैशाचं नियोजन कसं करायचं, प्लॅनिंग कसं करायचं, याची एंटायर पूर्ण क्लॅरिटी येणार आहे. सो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रीतम पाटील, फायनान्शियल फ्रीडम, वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग ऑथर. सो डायरेक्टली आपण मुलांच्या लग्नाच्या प्लॅनिंगच्या कॅल्क्युलेटरवर जाऊयात आणि डायरेक्टली आपण प्रॅक्टिकली अंडरस्टँड करून घेऊयात, की कशाप्रकारे हे प्लॅनिंग आपण आपल्या जीवनात करू शकतो, जेणेकरून त्यावेळेस आपल्याला लागणारा कॉर्पस हा इझिली गोळा होईल लग्नासाठी आणि इझिली आपण पैसे गोळा करू शकतो. तर आता इथे तुम्ही जर कन्सिडर केलं, की लेट्स से तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं एज तुमच्या अ, 10 वर्ष आहे, असं आपण कन्सिडर करू. तुम्ही 10 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारचं नियोजन केलं नाही किंवा प्लॅनिंग केलं नाही त्यांच्या मॅरेजसाठी आणि अचानक तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ दिसतोय किंवा कोणी तुम्हाला गाईड करतंय किंवा सांगतंय, की नाही बाबा मुलाच्या मॅरेजसाठी सुद्धा प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी 10 वर्षाची असेल, त्याचं करंट एज आणि तुम्हाला असं वाटतंय, की तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न हे 28व्या वर्षी व्हायला पाहिजे, राइट? तुम्ही 26व्या वर्षी करू शकता, 30व्या वर्षी करू शकता. इट इस टोटली अप टू यू, राइट? तुम्हाला कधी करायचंय किंवा त्यांना कधी करायचंय तुमच्या मुलाबाळांना. बट एक एव्हरेज एज आपण पकडून चाललोय 28 आणि आज प्रेझेंट कॉस्ट जर आपण लग्नासाठी जर पकडली, तर आपल्याला लगभग एक एव्हरेज 10 लाख रुपये खर्च तरी लग्नासाठी येतोच, राइट? ज्या पद्धतीचे लग्न आता सध्या आपण बघतोय समाजामध्ये, राइट? आता हे टोटली डिपेंड तुम्हाला किती पैसे तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी खर्च करायचे, राइट? आणि याच्यासाठी आपण पकडूयात लेट्स से की करंट कॉस्ट 10 लाख रुपये. आत्ता जर लग्न करायला गेलो आपण प्रेझेंट व्हॅल्यू 10 लाख रुपये लागतील. एव्हरेज इन्फ्लेशन हे 7% चं आपण कन्सिडर करूयात आणि असं एक्स्पेक्ट करूयात, की आपल्याला जिथे कुठे आपण गुंतवणूक करू, मुलाच्या किंवा मुलीच्या मॅरेजसाठी पैसा गोळा होण्यासाठी, तिथे आपल्याला एक एव्हरेज 13% रिटर्न तरी मिळतील. 13% रिटर्न तरी एव्हरेज मिळतील. आता आपल्याला आज जर मॅरेज करायला गेलो, तर 10 लाख रुपये लागणार आहे, राइट? इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसून राहिलं असेल 10 लाख रुपये. परंतु याची फ्युचर व्हॅल्यू 7% ची महागाई आपण पकडली आहे.
7% महागाईनुसार, इन्फ्लेशननुसार याची फ्युचर व्हॅल्यू होणार आहे 33,79,932 रुपये. किती वर्षानंतर? करीबन 10 वर्षाचं तुमचं चाइल्ड आहे, मुलगा आहे, मुलगी आहे आणि 28व्या वर्षी लग्न करायचंय म्हणजे 18 वर्षाचा पिरियड आहे. या 18 वर्षात या 10 लाखाची 7% महागाईनुसार, इन्फ्लेशननुसार व्हॅल्यू असेल 33,79,000. लक्षात घ्या. मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सुद्धा सांगितलंय. महागाई हे दर 10 वर्षांनी डबल होतीये, राइट? 18 वर्षांनी या 10 लाखाची व्हॅल्यू 33 लाख रुपये असणार आहे, राइट? बघा, जर हे 33,79,000 आपल्याला गोळा करायचे असतील, तर आपल्याला महिन्याला एक करीबन 3,915 रुपये इन्व्हेस्ट करायला येतात. 3,915 रुपये इन्व्हेस्ट करायला येतात. आणि तुम्ही जर म्हणत असाल, की मला महिन्याला गुंतवणूक करायला जमत नाही, तर तुम्ही वन शॉट लमसम ज्याला म्हणतात, एकदा इन्व्हेस्टमेंट केली, विषय संपला. 3,74,000 तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागेल. हे 3,915 रुपये म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पीच्या मोडमध्ये तुम्ही गुंतवू शकता आणि तुम्ही 33,79,000 आरामशीर गोळा करू शकता. आता बघा, ज्यावेळेस तुमचा मुलगा 28 वर्षाचा, मुलगी 28 वर्षाची, तुम्हाला ज्या एजला लग्न करायचंय ज्यावेळेस होईल, त्यावेळेस तुम्हीच विचार करा, एकदम आपल्याकडे हे 33,79,000 तर सापडणार नाही. परंतु आज आपल्याकडे हे 3,915 रुपये सापडू शकतात महिन्याला. जर महिन्याला आपण पुढची 18 वर्ष जो काही पिरियड आहे, 10 वर्षाचा चाइल्ड आहे, 28 वर्षाला लग्न करायचंय, करीबन 18 वर्षाचा टाइम पिरियड आहे आपल्याकडे. त्या 18 वर्षात महिन्याला जर 3,915 रुपये जरी गुंतवणूक करत गेलो, तर त्यावेळेस आपल्याकडे एक छानसा कॉर्पस गोळा होऊ शकतो, जेणेकरून आपल्याला त्यावेळेस स्ट्रगल करावं लागणार नाही, जेणेकरून त्यावेळेस आपल्याला इकडे-तिकडे भटकत राहावं लागणार नाही, की बाबा हे पैसे मी आणू कुठून लग्नासाठी, राइट? जर तुम्हाला 13% च्या जागी जर 15% रिटर्न मिळालेत, तर लेट्स कन्सिडर इट इज 10 लाख, राइट? जर तुम्हाला 15% रिटर्न मिळालेत, तर 15% रिटर्न तुम्हाला मिळालेत, तर तुम्हाला 3,000 फक्त रुपये इन्व्हेस्ट करायची गरज आहे महिन्याला आणि लमसमच्या स्वरूपात तुम्हाला 2,73,000 रुपये इन्व्हेस्ट करून सुद्धा काम चालू शकतं. म्हणून या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस तुमचा मुलगा किंवा मुलगी लहान असते, त्यावेळेसच आपण विचार करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. बट आपला मोठा प्रॉब्लेम हा आहे, की जेपर्यंत ते मोठे होत नाही, जेपर्यंत त्यांची लग्नाची एज होत नाही, तेपर्यंत आपण त्या गोष्टींवर विचार करत नाही, जो की करणं खूप गरजेचं आहे. चाहे ते मुलाचं ग्रॅज्युएशन असो, पोस्ट ग्रॅज्युएशन असो, शिक्षणासाठी असो किंवा मॅरेजसाठी असो. सो म्हणून जर अजूनही तुमच्या मुलांच्या मॅरेजसाठी, लग्नासाठी तुम्ही प्लॅनिंग केलं नसेल, गुंतवणूक करायला सुरुवात केली नसेल, तर करायला सुरुवात करा आणि छानसा कॉर्पस तुमच्या मुला-मुलीच्या लग्नासाठी गोळा करा. सो या व्हिडिओमधून तुम्हाला क्लॅरिटी आलीच असेल, की कशाप्रकारे त्याचं प्लॅनिंग करायचं. आता तुम्ही तुमच्या मुलाचं एज बघू शकता किती आहे, कितव्या वर्षी तुम्हाला लग्न करायचं आहे, किती कॉर्पस लागणार आहे, इन्फ्लेशन किती आहे, जिथे कुठे तुम्ही गुंतवताय त्याचा परतावा किती आहे, राइट? आणि या सगळ्या गोष्टींनुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, की महिन्याला तुम्हाला किती रुपये गुंतवणूक करायला येतात किंवा वन शॉट तुम्हाला गुंतवायची आहे, तर किती रुपये गुंतवणूक करायला येतात आणि त्यानुसार स्वतःची गुंतवणूक करायला सुरुवात करा, जेणेकरून छानसा कॉर्पस तुमच्या मुला-मुलीच्या लग्नासाठी गोळा होऊ शकेल. सो आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला जबरदस्त क्लॅरिटी आली असेल, की मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी आपण कशा प्रकारची प्लॅनिंग करू शकतो आणि छानसा कॉर्पस गोळा करू शकतो. सो अशाच प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहतोय आणि अशाच रिलेटेड कोणत्या गोष्टीच्या प्लॅनिंगवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे, तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि अजूनही तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या मॅरेजसाठी तुम्ही प्लॅनिंग केली नाहीये, गुंतवणूक करायला सुरुवात केली नाहीये, तर नक्कीच कमेंटमध्ये लिहायचंय, आय एम गोइंग टू स्टार्ट नाऊ. मी आता सुरुवात करणार आहे. आणि अशाच प्रकारचं नॉलेज तुम्हाला जर वाटतंय फॉरएव्हर घेत राहायला पाहिजे, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा देतोय. माझा अपकमिंग सेमिनार, अपकमिंग वर्कशॉप, मास्टर क्लास तुम्ही अटेंड करू शकता आणि आपल्या कम्युनिटीला सुद्धा जॉइन करू शकता, जिथे तुम्हाला सतत अशा प्रकारचं नॉलेज दिलं जातं, जे आपल्या जीवनात फायनान्शियल नॉलेज ज्याला म्हटलं जातं, की ब्रेड अँड बटर आहे, राइट? सर आपला फायनान्शियल पाया, फायनान्शियल लाईफ जर मजबूत असेल, तर जीवनात जगण्याचा आनंद हा वेगळाच असतो, राइट? पीसफुल, मजबूत फायनान्शियल लाईफ आपल्याला जगायला हेल्प होते. म्हणून सुरू करा आपल्या मुलीच्या मॅरेजचं प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट करायला आणि छानसा पर्पज गोळा करा. सो व्हिडिओला
लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा, फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा, कारण की त्यांना पण त्यांच्या मुलांचं लग्न, मॅरेज करायचं असू शकतं, राइट? सो हे प्रत्येक पॅरेंटची जबाबदारी असते. तर ही जबाबदारी आपल्याला छान पद्धतीने पार पाडायची आहे, जेणेकरून आपल्यावर कोणत्याही प्रकारचं लोड आलं पाहिजे नाही, प्रेशर आलं पाहिजे नाही त्यावेळेस, राइट? आणि पीसफुल, मजबूत, शांतरित्या आपण या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात पूर्ण करू शकल्या पाहिजे, राइट? सो येस, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी ऑलवेज. लव्ह यू ऑल. सायनिंग ऑफ प्रीतम पाटील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.